सुशीला जयसिंग पोटगन, राहणार सरदवाडी. 5 वर्षापासून माझ्या पायाला त्रास होत होता, पण हिराबाई कडिलेने मला इथे ह्या दवाखान्यात आणलं त्या डॉक्टरांकडं. मग आता मला लय छान वाटते. आधी लय दवाखाने गेले मी, पण काय फरक वाटला नाही मला. अजून पुढे बरं ताई, मी डॉक्टर आहिरे, VIP मॅजिकल फिजिओ क्लिनिक शिरूर. तुम्ही जेव्हा आले होतात तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होता? लय पूर्ण पाय दुखत होता कमरेपासून, उभं पण राहता येत नव्हतं. हां, तुमच्या डोक्यात काय विचार येत होते मग? तुम्ही 5 वर्षापासून सहन करत होते, तुम्ही डॉक्टरांना दाखवलं असेल ना? दाखवलं. काय म्हणायचे डॉक्टर? डॉक्टर म्हणले ऑपरेशन करायचं. 5 वर्षांपासून तुम्ही जो सहन करत होता तो आता त्रास किती राहिला? आता लय थोडा राहिलाय. लय थोडा राहिला. लय चांगलं वाटतं. जवळपास तुम्हाला किती टक्के आराम आहे? 12% आराम. 12% आराम. आता जो काही थोडाफार राहिला आहे, चालताना आता त्रास होतो काही? थोडासा होतो, लय नाही. थोडासा होतो एकदम. उभं राहताना वगैरे? हा, उभं राहिलं ना एवढा होत. चालायला लागलं. ते पण किती चालल्यावर होतं जवळपास? आता इतकं पाबळ फाट्या इतकं अर्धा किलोमीटर. अर्धा 1 किलोमीटरवर तुम्हाला थोडा त्रास होतो. बरं, ते व्यायामाने वगैरे होऊन जाईल, काही काळजी करू नका. व्यायाम रोज करायचे. तुम्हाला आवडत असतील व्यायाम किंवा नसतील, व्यायामाने सगळं बदलणार आहे. जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा कोणी पेशंट पाहिले का तुम्ही? हां, पाहिलं. काय पाहिलं होतं? मनसरचं एक पेशंट होतं, त्यांना बी असं चालता येत नव्हतं. हां, खूपच दुखत होतं त्यांना. त्यांना उभं सुद्धा राहता येत नव्हतं, जसं तुम्हाला येत नव्हतं. त्यांना झोपता सुद्धा येत नव्हतं. तुम्हाला झोपता वगैरे येत होतं का? हां, येतं का ना. झोपताना त्रास व्हायचा इकडे तिकडे? आता या अंगावर खाता येत नव्हतं, आता होते. आता होत्यात. आधी होता येत नव्हतं. तसंच त्यांना पण सारखाच सेम त्रास होता, पण त्यांचा पण जुना होता. त्यांना ऑपरेशनसाठी ते ॲडमिट पण झाले होते, सांगितलं असेल ना तुम्हाला? पण ॲडमिट झाले होते 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तेव्हा. पण त्यांनी ऑपरेशन केलं नाही. ते आपल्याकडे 29 दिवस आले होते. तुमचा कितवा दिवस आहे आजचा? 23वा दिवस आहे. 23वा. बरोबर. बरं, तुम्हाला वाटते का की इथे बाकीचे पेशंट बरे होतात? तुमच्यासमोर अजून कोणी बरं झालेलं आहे का? हां, आहे ना. आहे. बरं, तुम्हाला वाटते ज्यांना त्रास होते गुडघ्याचा, मणक्याचा, खुब्याचा, खांद्याचा, पॅरालिसिसचा, त्यांनी आपल्याकडे यावं असं काही वाटते? हां, यावं ना. सगळं चांगलं होते, ट्रीटमेंट व्यवस्थित होती म्हणलं. तुम्हाला जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होते? जेव्हा क्लिनिकमध्ये टेन्शनमध्ये होते. काय टेन्शन होतं तुम्हाला? तेच पाय बरा होतो का नाही, उपचार चांगला होतो का नाही. एवढे तर डॉक्टर झाले, अजून एक डॉक्टर आणलाय, हे करायचं नंतर परत अजून एक करायचा. बळच आणलं मला. बळच आणलं होतं. ज्यांनी आणलं त्यांचं नाव काय? हिराबाई कडिले ताईंनी. त्यांनी काय सांगितलं होतं आणायच्या आधी आपल्याबद्दल? त्यांचं बी एक पेशंट आणलं होतं ना, त्यांनी पाय दुखत होतं, त्यांचं बरं लागलं त्यांना, म्हणून त्यांनी मला. ते आजोबा होते ना? आजोबा नाही, आजी होते. आजी. त्यांना चालताच येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं. तुमच्यापेक्षा जास्त वय होतं, म्हणजे 75च्या आसपास वय होतं त्यांचं. आणि ते आता कसे आहेत का ते पाहिले नाही तुम्ही अजून? पाहिले ना, आता काल परत पाहिले. हां, ते आता छान आहे. बरं, तुम्ही पण व्यायाम करा, तुमचंही मस्त होईल. जे पाहतात व्हिडिओ, ज्यांना तुमचा का त्रास आहे किंवा गुडघ्याचा, मणक्याचा अवघड, त्यांना तुम्हाला काय सांगायचं? सांगाल ना, मी तिथे गेले, मला बरं वाटलं चांगलं. तुम्ही पण जा, ह्या उपचार तिथं. विश्वास ठेवा, विश्वासाने सगळं होतं. जसं तुमच्या सरांचा विश्वास होता आमच्यावर, तुमचा नव्हता एवढा, तरी ते बळजबरी घेऊन येत होते. हा ना? तुम्हाला बळजबरी चालण्यासारखं वाटत होतं. बरं, तुम्हाला वाटलं होतं का पुढच्या महिन्यात एवढं चेहऱ्यावर हसू येईल असं काही वाटलं होतं का तुम्हाला? नव्हतं वाटत. बरं, असंच जर कोणाला त्रास असेल तर तुम्हाला वाटेल का त्यांना इथे पाठवा, का उगीच टाइमपास आहे इथे? नाही, पाठवा ना. चालते. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. अजून वेगळी सेवा काय वाटली का डॉक्टरांमध्ये आणि आपल्यामध्ये? काय फरक वाटला का तुम्हाला? फरक वाटला ना. काय फरक वाटला? आता हे सगळं फरकच आहे ना, पहिले तर दुसऱ्या डॉक्टरांकरता. आपल्याकडे जे बरं होतं त्यालाच आपण हा म्हणतो, जे नाही होत त्याला प्रामाणिकपणे नाही म्हणतो. एवढं पाहिलं का तुमच्या समोर? पाहिलं. बाकीच्या डॉक्टरांसारखा नुसतं पैसा आला 200 या 200 असं करतो का? नाही. नक्की का मी म्हणतो म्हणून? अजिबात नाही. कशावरून म्हणते तुम्ही? आता मी बघितलं ना डोळ्याने. काय पाहिलं होतं? पाहिलं की तुम्ही आता 2-4 पेशंट आले होते, त्यांना तुमच्या ज्याने नाही झालं तुम्ही पाठीवर मागं लावलं. पहिल्याच दिवशी लावलं का 10 दिवस उपचार दिला? नाही, पहिल्याच दिवशी पाठी लावलं आणि 1 रुपया सुद्धा नाही घेतला. आणि कुठं बरं होईल ते त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं. बरोबर. एवढा प्रामाणिकपणा जर प्रत्येक डॉक्टरमध्ये असला असता
तर काय अजून बदल झाला असता तुमच्या जीवनात? हा लय बदल झाला. तुम्हाला 5 वर्षांपूर्वीच लगेच कळलं असतं की हा त्रास कुठे बरा होतो, कोणत्या डॉक्टरकडे जायचे, नसाचा डॉक्टर वेगळा असतो, हाडाचा वेगळा असतो, सांधेवाताचा वेगळा असतो, हे माहीत नाही खेडेपाड्यात. नाही माहिती आलं. आता तुम्हाला कळलेलं आहे तुमच्या नसांचा त्रास होता म्हणून तुम्ही बरी झाले. नसांचा नसता तर तुम्ही माझ्याकडे किती दिवस आले असते तरी बरे झाले नसते, हा ना. चालते, धन्यवाद. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल खूप खूप आभारी. शेवटी का होईना विश्वास ठेवला म्हणून आभारी.